काय पहिली प्रतिक्रिया असेल? मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मला ज्यांनी मतदान दिलंय त्या सगळ्या मतदारांचं मनापासून त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावरती परत तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि मला ह्या अटीतटीच्या निवडणुकीमधनं त्यांनी मला विजय प्राप्त करून दिला. त्याच मंत्री पदाची काही इच्छा आहे किंवा असं काही मागणी वगैरे असणार आहे? कारण कार्यकर्त्यांची घोषणाबाजी होत आहे. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मागणी करण्याची प्रथा नाहीये आणि अशा घोषणा देऊन देखील कोणी मंत्री होत नसतं. कार्यकर्त्यांचा उत्साह विजयामुळे भरपूर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आहे हा निर्णय घेतील कुठलाही जो असेल तो. जितका उशीर तर उमेदवारीसाठी तर झालेला होता, त्यानंतर आता निकालामध्ये सुद्धा देखील तितकीच तर तत्परता लागून होती. कुठे धाकधूक वाटत होती? काय वाटत होतं आपल्याला? माझी ही निवडणूक अवघड होती कारण मुस्लिम मतदारांचं संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. जसं लोकसभेमध्ये मुस्लिम मतदारांचं पोलरायझेशन झालं तसं पोलरायझेशन आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला झालेलं दिसतंय. मुस्लिम बूथवरती मला उगी 10, 5, 15, 0 अशी मतं आहेत आणि त्यामुळे हा विजय जो आहे जवळपास 70 बूथ माझ्याकडे अशाच पद्धतीची होती. जवळपास 55 स्लम म्हणजे स्लम वस्त्या, गरीब वस्त्या ह्या मतदारसंघामध्ये येतात आणि त्यामुळे ही निवडणूक थोडी अटीतटीची आणि अवघड होती. पण मला विश्वास होता की नाशिककर जनता ही खूप सुज्ञ आहे. माझ्या विरोधामध्ये खूप खोटा प्रचार केला गेला, अपप्रचार केला गेला, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. पण नाशिककर जनता ह्याला कुठेही त्याला प्रतिसाद दिला नाही आणि मला विजय प्राप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.